श्री स्वामी समर्थ. मी मोहिनी विजय निंबाळकर तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत या 5 वस्तू होळी येण्यापूर्वी घरात आणा, घरात भरपूर पैसा येत राहील. फाल्गुन पौर्णिमेस आपण होळी साजरी करतो. जवळपास प्रत्येक घरात होळी साजरी करतात. जे लोक होळी पेटवतात त्यांच्या घरातील नकारात्मकता निघून जाते. तसेच घरातील आजार आणि क्लेश यासारख्या गोष्टीसुद्धा निघून जातात. होळीचे पूजन केल्याने आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्या असतील तर त्याचे क्षय होत असते. त्याचसोबत होळीच्या दिवशी केलेले कोणतेही उपाय केले तर त्याचे लाभ नक्की आपल्याला मिळतात. आपण आज अशा काही गोष्टी पाहणार आहोत ज्या गोष्टी किंवा वस्तू जर का आपण आपल्या घरी घेऊन आल्यास ते सुद्धा होळीच्या आधी तर आपल्या घरात माता लक्ष्मीचे आगमन नक्कीच झाल्याशिवाय राहणार नाही. या 5 वस्तूपैकी कमीत कमी एक तरी वस्तू नक्की तुम्ही तुमच्या घरी घेऊन या होळी येण्यापूर्वी. यामुळे आपल्या घरात आर्थिक समस्या कधीच जाणवणार नाही. शुभ आणि मंगलेचे प्रतीक स्वस्तिक आहे. त्यामुळे होळीच्या आधी जर का आपण स्वस्तिक घरी घेऊन याल आणि मुख्य दरवाजाच्या वरती लावाल, यामुळे आपल्या घरात शुभ आणि आनंदाचे वातावरण अवश्य राहते. त्याचसोबत स्वस्तिकेच्या चिन्हात स्वयं माता लक्ष्मीचे वास्तव्य असते. तसेच आपला मुख्य दरवाजा हा सुंदर आणि स्वच्छ असावा, कारण या दरवाजाच्या मधूनच सर्व शुभ गोष्टी आपल्या घरात प्रवेश करत असतात. वास्तुशास्त्रानुसार कासवाला खूप महत्त्व दिले गेले आहे. जर का आपल्या घरात कासव नसेल तर आवर्जून आपल्या घरात कासव नक्की घेऊन या. कासव जर का तुम्ही घरात घेऊन येत असाल तर पंचधातूचे कासव नक्की घरात घेऊन या. त्याचसोबत त्याच्या पाठीवर श्रीयंत्र किंवा कुबेर यंत्र असेल तर खूपच चांगले असते. असे कासव जर का खरेदी करून आणले तर खूप चांगले मानले जाते. घरात कासव ठेवण्यासाठी वास्तुशास्त्रात काही नियम दिले आहेत. जर का कासव आपण घरात घेऊन आल्यास ते कासव उत्तर दिशेस ठेवावे. त्याचे तोंड हे घरात येणाऱ्या दिशेने असावे. उत्तर दिशा ही कुबेराची दिशा आहे. त्यामुळे शुभ असलेले कासव नक्की घरात घेऊन यावे. त्याचसोबत हे कासव एका डिशमध्ये ठेवायला विसरू नका. होळी होण्यापूर्वी तिसरी वस्तू नक्की घरी घेऊन यावी, ती म्हणजे जलपात्र. कोणतेही जलपात्र घरी नक्की घेऊन यावे. जसे की माठ असेल, कोणतेही तांब्याचे भांडे असेल ज्यात आपण फक्त पाणी भरून ठेवणार असू, हे जलपात्र पाण्याने भरून उत्तर दिशेकडे ठेवावे आणि त्यातील पाणी बदलत राहावे. उत्तर दिशेचे तत्व हे जल आहे. जर का आपण असे जलपात्र हे उत्तर दिशेस ठेवल्यास आपल्या घरात आर्थिक प्रगती होत जाते. आपल्या घरात ईशान्य दिशेला पळणारे घोडे यांचे चित्र नक्की लावावे. या चित्रात कमीत कमी 7 घोडे नक्की असावे. त्यांचा रंग हा लाल किंवा काळा असावा. असे पळणारे घोडे जर का ईशान्य दिशेला लावले तर धन आगमनाचे अनेक स्तोत्र निर्माण होतात आणि आपली आर्थिक समस्या कमी होत जाऊ शकते. शेवटची वस्तू आहे ती म्हणजे पिरॅमिड. यामध्ये धन आकर्षित करण्याची ताकद असते. त्यामुळे आपल्याला घरात धन जास्त प्रमाणात यावे असे वाटत असेल तर आपल्या घरात ज्या ठिकाणी आपण वेळ जास्त घालवतो त्या ठिकाणी हे पिरॅमिड ठेवावे. या 5 पैकी कमीत कमी वस्तू नक्की घरात घेऊन या होळी येण्यापूर्वी. यामुळे आपल्या घरातील आर्थिक समस्या कमी होऊ शकते.
तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. आणि तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज जाऊन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपल्या चॅनलवरती तुम्हाला आध्यात्मिक माहिती आणि स्वामी महाराजांचे व्हिडिओ बघायला भेटतात. तर भेटूया उद्या एका नवीन व्हिडिओसोबत. श्री स्वामी समर्थ.